नमस्कार, प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत बाळगुट्टी कशी द्यायची, त्याचबरोबर ती कधी द्यावी, कधीपर्यंत द्यावी आणि कशी द्यावी या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर त्याचे फायदे आणि तोटे तेही बघणार आहोत। बाळगुट्टी उगाळण्यासाठी 21 वनस्पतींचा वापर केला जातो, त्यामुळे बाळाचं आरोग्य स्वस्थ राहण्यात मदत होते। त्याचबरोबर जेथे आपण बाळगुट्टी उगाळण्यासाठी स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे। सगळ्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्यासुद्धा, आणि त्याचबरोबर जे आपण सहान घेतोय ती सुद्धा स्वच्छ असणं तितक्याच गरजेचं आहे। तर सुरुवात करूयात गुट्टी उगाळायला। गुट्टी उगाळण्यासाठी आपल्याला आईचं दूध घ्यायचं आहे। जर आईचं दूध पुरेसे नसेल तर त्याऐवजी तुम्ही फॉर्म्युला मिल्क घेऊ शकता। लक्षात असावं, फॉर्म्युला मिल्क हे साधारण अर्धा तासासाठीच उपयोगी असतं। त्यानंतर आता सुरुवात करूयात उगाळायला। ते सर्वप्रथम आपण खारीक उगाळून घेतलेली आहे। खारकेचा उपयोग बाळाला ताप सर्दीपासून वाचवण्यासाठी, त्याचबरोबर कमी करण्यातही उपयोगी असते। तर याचे साधारण 5 ते 6 वेळी आपल्याला घ्यायचे आहेत। समजा की बाळ 5 ते 6 महिन्याचे आहे, त्या प्रमाणात आपल्याला उगाळून घ्यायचे आहे। म्हणजे जसं बाळ आपलं 1 महिन्याचं असेल तर 1 महिन्याच्या बाळाला एकच वेळा घ्यायचा आहे, आणि जर 5-6 महिन्याचं बाळ असेल तर 5 ते 6 वेळी आपल्याला घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या नंबरला आपण घेतलेला आहे बदाम। याचाही वापर बाळाला वजन वाढण्यासाठी केला जातो, त्याचबरोबर बाळाची बुद्धी तल्लख व्हावी यासाठी आणि आरोग्यासाठी एकदम उत्तम असतं। प्रोटीन विटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपण त्यामध्ये दिलं जातं। आता हेही साधारण 5 ते 6 त्याचे वेढे आपल्याला ओढून घ्यायचे आहेत। आता 3 नंबरला आपण घेतोय जर्दाळू। जर्दाळूचा वापर बाळाचं वजन वाढण्यासाठी केला जातो, आणि बाळ शांत झोपावे यासाठीही त्याचं प्रमाण वाढवलं जातं। साधारण 5 ते 6 महिन्याच्या बाळासाठी 5 ते 6 वेढे घेणं योग्य ठरेल। जास्तही वेढे घ्यायचे नाही, तर कमी पडले तरी चालतील, पण जास्त वेढे द्यायचे नाही। आणि बाळाला गुट्टी ही थोडी थोडी करत वाढवायची आहे, आणि जेव्हा आपण बंद करणार असो तेव्हा ती थोडी थोडी कमी करतच आपल्याला ते बंद करायचं आहे, जेणेकरून आपल्या बाळावर त्याचा परिणाम होणार नाही। आता 4 नंबरला आपण घेतलेला आहे सुंठ घेतलेला आहे, जे बाळाला सर्दी खोकल्यापासून रिलीफ देण्यासाठी असतं, आणि उत्तम प्रकारे याचे 5 ते 6 वेढे आपण घ्यायचे आहेत। बाळाला गुट्टी सहसा बाळ जन्माला आले की 15 दिवसाच्या आतपासूनच सुरू करतात, कोणी तर कोणी महिना झाल्यानंतर करतात, पण सहसा महिना झाल्यानंतर दिलेलं चांगलं, कारण तोपर्यंत बाळाची पचनशक्ती थोडीशी वाढलेली असते, आणि त्याचबरोबर बाळाचं स्वास्थ्य बरोबर आहे की नाही हे लक्षात ठेवूनच आपल्याला गुट्टी द्यायची आहे। जर बाळाला दुसरा कोणता आजार असेल तर आपण शक्यतो गुट्टी न दिलेली बरी। 5 नंबरला आपण घेतलेला आहे ज्याचा वापर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर बाळाला सतेजपणा येण्यासाठीही उपयोगी ठरते। आता त्याचबरोबर आपण घेतलेली आहे मुरुड शेंग। जर बाळाला हिरवी संडास होत असेल, त्याचबरोबर पोटात मुरड पडत असेल, कळ येत असेल, त्यासाठीही पोट दुखत असेल तर ही मुरुड शेंग वापरली जाते। आता आपण घेतोय त्यामध्ये पुढची वनस्पती ज्याला अश्वगंधा म्हणतात। याचा वापर आपण बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्याचबरोबर भूक वाढीसाठी सुद्धा अश्वगंधाचा वापर केला जातो, आणि बाळाची वाढ चांगली व्हावी यासाठीही अश्वगंधाचा वापर केला जातो। बाळाला गुट्टी देण्याची प्रथा ही साधारण 100 ते 150 वर्षापूर्वीची आहे, आणि त्याचा उपयोगच यासाठी केला जातो की जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा ते सुरक्षित असतं, पण जेव्हा ते या वातावरणात येतं तेव्हा बाकीच्या बाहेरच्या रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी आपण बाळांना गुट्टी दिली जाते। आता त्या पुढची औषधी आहे, येथे आपण घेतलेला आहे जायफळ। जायफळाचा वापर बाळाला सर्दी खोकला यापासून लांब ठेवणे, त्याचबरोबर बाळाला शांत झोप लागण्यासाठीही जायफळीचा वापर केला जातो, ज्यामुळे बाळाचं वजन वाढण्यास मदत होते। बाळाची झोप चांगली झाली की वजन हे चांगल्या प्रकारे वाढलं जातं। पुढची वनस्पती आहे वेळखंड। वेळखंडीचा वापर आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापर केला जातो। आता त्याच पुढे आहे बेहडा। बेहडा याचा वापर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, त्याचबरोबर मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी बेहडाचा वापर केला जातो। अशा प्रकारे या दोन्ही वनस्पतींचे 5-5 वेढे आपण घेतलेले आहेत। मायफळीचा वापरही आपल्याला बाळाच्या पोटाच्या कोणतीही समस्या असेल त्यासाठी उपयोगी ठरते, त्याचबरोबर त्वचा सतेज ठेवण्यासाठीही याचा वापर केला जातो। पुढची वनस्पती आहे ज्येष्ठमध।
याचा वापर सर्दी, खोकला त्याचबरोबर कंठसुधारकसुद्धा याला म्हटलं जातं, यासाठी केला जातो. आता याचेही 5 ते 6 वेळी आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बाळाला बाळगुट्टी ही साधारण 2 वर्षापर्यंत द्यायची आहे. या गुट्टी देण्याचं प्रमाण असं असावं, देते वेळेस थोडी थोडी करत आपल्याला ती वाढवायची आहे आणि जेव्हा आपण ती बंद करणार असू तेव्हा ती थोडी थोडी करत कमी कमी प्रमाणात देत आपल्याला ती बंद करायची आहे. एकदमच आपल्याला गुट्टी बंद करायची नाही. प्रकारे या वनस्पतींचं महत्त्व आहे, जे बाळाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर यामध्ये आणखीन वनस्पती आहेत ज्यात काकडशिंगी, सागरगोटा, हिरडा, बाळहिरडा यांचाही वापर केला जातो. जर बाळाला या कोणत्याही वनस्पती पचत नसतील तर फक्त बदाम आणि खारीक्यांचा वापर करूनही तुम्ही बाळाला बाळगुट्टी देऊ शकता. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुट्टी दिलेल्या वनस्पती एका कपड्याने स्वच्छ पुसून किंवा धुवून उन्हाखाली किंवा पंख्याखाली त्याला वाळवायचं आहे, जेणेकरून त्याला बुरशी येणार नाही आणि त्याचा तोटा आपल्या बाळाला सहन करावा लागणार नाही. अशा प्रकारे स्वच्छता राखून बाळगुट्टी तयार करा, ज्यामुळे बाळाला नक्कीच फायदा होईल. बाळाचं वजन वाढण्यात आणि बाळ निरोगी राहण्यात मदत होईल. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओ.